ऐतिहासिक अशी सभा होते, काँग्रेसची जय्यत अशी तयारी झाली आहे, लोकसभेचं रणशिंग फुंकणार आहे काँग्रेस. तयारी बघून सगळ्यांना माहीतच झालेलं आहे आणि गेली 10-12 दिवस आम्ही सगळे कार्यकर्ते पदाधिकारी ही सभा यशस्वी होण्यासाठी काम करतो आणि मला वाटतं की नागपुरातील हा स्थापना दिवस अनेकांच्या स्मरणात राहील असा हा स्थापना दिवस असेल असा मला विश्वास आहे. पहिला निवडणुकीचा विषय, निवडणुका तोंडावर आल्या आहेत. पूर्ण देशच आता इलेक्शन मोडवर आहे. वाटाघाटीचं सत्र सुरू झालेलं आहे. उद्यापासून आमच्याही पक्षांतर्गत बैठका सुरू आहेत दिल्लीमध्ये. राज्याच्या प्रमुखांना, नेत्यांना बोलवून चर्चा उद्यापासून सुरू होत आहे. उद्या मला वाटतं 5-6 राज्याच्या बैठका आहेत. याचाच अर्थ की आता आम्ही येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी तयारी करतो आणि आज विदर्भामध्ये हा स्थापना दिवस साजरा होतो आहे आणि विदर्भामध्ये काँग्रेसला प्रचंड असं वातावरण, पोषक वातावरण आहे आणि विदर्भातून काँग्रेसला भक्कम साथ मिळेल असा पूर्णतः विश्वास आहे. आमचीही काही चाचपणी केली, आमच्याही काही सोर्सेसनी माहिती घेतली, आमच्याही काही सर्वे आहे, त्यामध्ये आम्हालाही हे दिसतं आहे की विदर्भामध्ये 10 जागेपैकी किमान आम्ही 7 जागा जिंकू. 10 पैकी हा विश्वास आम्हा सर्वांना आहे आणि त्याचे तसे रिपोर्ट पण आहे. कोणी काही 40च्या गोष्टी करू देत महायुतीवाले, पण ते त्यांचं पितळ आता उघडं पडेल आणि नागपूरच्या या भूमीतून आम्ही आता लोकसभेचा बिगुल फुंकणार आहोत. राहुलजी प्रचंड मेहनत करत आहेत. त्यांची पुन्हा मणिपूर ते मुंबई असे 85 जिल्ह्यातून, अनेक राज्यातून ती यात्रा आता सुरू होते. ती यात्रा जरी बसनी असली तरी त्यामध्ये अनेक गावातून प्रवास हा पायी होणार आहे आणि अनेक ठिकाणी सभाही होणार आहेत. लाखो लोक या सभेमध्ये होईल आणि ही न्याय यात्रा असणार आहे. कारण अन्याय झाला गेली 10 वर्ष. या देशावर अन्याय झाला, या देशातील गरिबावर अन्याय झाला, या देशातील शेतकऱ्यावर अन्याय झाला, या देशातील बेरोजगारावर अन्याय झाला, या देशातील महागाई वाढून गरीब सामान्य माणसावर अन्याय झाला आणि GST वाढून छोट्या छोट्या उद्योगावर अन्याय झाला. म्हणून हा सगळा आणि विशेष करून या देशातील जी प्रवृत्ती आज सत्तेत आहे ती प्रवृत्ती ज्या पद्धतीनं दलित, आदिवासी आणि सर्वांवर जे अन्याय करत आहे तो त्या विरुद्ध न्याय मागणं, त्याविरुद्ध न्यायासाठी लढणं, न्यायासाठी सिद्ध होणं हा यात्रेचा मागचा उद्देश नक्कीच आहे आणि त्याचाही फायदा नक्की आम्हाला होईल असा विश्वास आहे. त्या पलीकडे दुसरं एक सांगायचं तर ही सभा देशभरामध्ये एक संदेश देणारी सभा ठरेल आणि त्या संदेशातून चला है तैयार हम, कोई भी कितना भी बड़ा मुकाबला हो उसके लिए है तैयार हम, हाच मेसेज आता काँग्रेस जनापर्यंत जाईल आणि काँग्रेस जन स्वतःला झोकून या निवडणुकीसाठी तयार होईल हा मला विश्वास आहे. भाऊ एक विषय होता, राहुल गांधीच्या फोटोवरती सभेची ती पूर्ण तयारी झाली त्याबद्दल कुठे दिघोरी टू सभास्थान या दरम्यान गजानन नगर आहे त्या परिसरात नाही काही घाबरलेले लोक अशा पद्धतीची प्रवृत्ती घाबरलेले लोक करत असतात. काय तोंडाला फासून स्वतःच्याच तोंडाला फासं लावून घेण्याचं किंवा फासण्याचं काम विरोधकांनी केलेलं आहे. ही प्रवृत्ती खरं म्हणजे एखाद्या नेत्यांना त्यांच्या बॅनरला काळे फासणं, आम्ही फार गांधी विचारायचे, आम्ही तत्वाचे आहोत. त्यामुळं आम्हाला नक्की विश्वास आहे की जो लावणार आहे त्याचं तोंड काळं दिसेल भविष्यात आणि यापेक्षा ही जे काही राजकारण होते आणि विशेष करून नागपुरात, नागपूर म्हणजे भाजपाच्यापेक्षा दुसरा पक्षच कुठे आहे असे धंदे करणारा, उद्योग करणारा. माझा तर थेट आरोप आहे की याची चौकशी झाली पाहिजे आणि दोषीवर कारवाई झाली पाहिजे.